ॐ अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती ही पावसापासून होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ कर्मापासून निर्माण होतो. सात्विक कर्ता हा आपला स्वधर्म निष्ठेने आचरत असतो. त्यामुळे हे सृष्टीचक्र सुरळीत चालू राहत असते. हे सृष्टीचक्र कसं आहे तर ते यज्ञरूप आहे. ते यज्ञरूप कसं आहे या आणि पुढील श्लोकामधून भगवंतांनी निसर्गचक्रच आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचा संबंध मानवी कर्माशी कर्तव्याशी कसा असतो हे दाखवलेलं आहे. भगवंत म्हणतात की सर्व जीव हे अन्नामुळे उत्पन्न होतात. अन्न पावसामुळे निर्माण होतं. पाऊस हा यज्ञापासून मिळतो आणि यज्ञ मानवाच्या कर्मातून घडतो. योग्य कर्म कसं करावं याचं मार्गदर्शन आपल्याला वेदांमधून मिळतं. ही वेदशास्त्र शाश्वत अशा सत्यावर अधिष्ठित आहेत. हे शाश्वत सत्य म्हणजेच ब्रह्म हे यज्ञात प्रतिष्ठित असतं. इथे अन्न, पर्जन्य, यज्ञ, कर्म यांची एक सुसंगत अशी साखळी गुंफलेली आपल्याला दिसते. या श्लोकातील अन्न आणि पर्जन्य या संकल्पना आपण आता जाणून घेऊ. व्यावहारिक भाषेत अन्न आणि पर्जन्य हे दोन शब्द ज्या अर्थाने आपण वापरतो त्यापेक्षा व्यापक अर्थाने इथे वापरलेले आहेत. अद म्हणजे खाणं, या धातूपासून अन्न हा शब्द तयार होतो. यद अद्यते तद अन्नम, जे खाल्लं जातं ते अन्न. इथे सृष्टीतील अन्न साखळी आपल्याला आठवते. जीवो जीवस्य जीवनम या न्यायाने या विश्वातील प्रत्येक वस्तू ही भक्षक आणि भक्ष्य दोन्ही आहे. ती दुसऱ्या वस्तूला भक्षण करते आणि दुसऱ्या वस्तूकडून भक्षिली जाते. अन्न म्हणजे सजीवांच्या शरीराचं भरण पोषण करणारा स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ होय. या खाल्लेल्या पदार्थापासून सजीवांच्या शरीरात रज आणि वीर्य तयार होतात आणि त्यांच्या संयोगाने सर्व सजीवांची उत्पत्ती होते. म्हणजेच सजीवांची उत्पत्ती, वृद्धी आणि पोषण हे या अन्नावरच होतं. यात उत्पत्ती, पोषण आणि लय या तीनही गोष्टी अंतर्भूत आहेत. बरं, केवळ स्थूल देहाची नव्हे तर प्राण, मन या सूक्ष्म सृष्टीची निर्मिती आणि भरण पोषणही या अन्नानेच होतं. म्हणून तैत्तिरीय उपनिषदात म्हटलं आहे की अन्नाद्यैव खल्विमानानि भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नं प्रयत्नं हि संविशन्तीति. अर्थात अन्नानीच सर्व प्राणी उत्पन्न होतात. अन्नामुळेच जीवित राहतात आणि अन्नातच पुन्हा परत समाविष्ट होतात. यातही यज्ञ म्हणजे त्याग हा आहेच. कारण
एकाच्या थोड्याफार त्यागाशिवाय दुसऱ्याची उत्पत्ती स्थिती होऊ शकत नाही. अनुयज्ञम जगत सर्वम यज्ञश्चानुजगत सदा, म्हणजे यज्ञाच्या मागून जग आणि जगाच्या मागून यज्ञ, हे चक्र सातत्याने सुरू आहे. बरं, महाभारतात असं म्हटलं आहे, जीवमात्रांच्या वाढीसाठी आवश्यकता असते ही अन्नाची. त्यातून शरीराला कार्यक्षमता, तेजस्विता, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभतं. चांगल्या सार्थक जीवनासाठी या गोष्टी अत्यावश्यक आहेत. आता पर्जन्य म्हणजे काय? पृथ्वीवरील स्थित तत्वांचं पोषक अन्नात रूपांतरित होण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती म्हणजे पर्जन्य. जगातील स्थूल सूक्ष्म या खाद्यपदार्थांची निर्मिती पाण्यातूनच होत असते. या विश्वात पाण्यातच पहिला सजीव निर्माण झाला आहे असं मानलं जातं. पाण्याचा आधार ही वृष्टी आहे. पर्जन्य हा यज्ञातून उत्पन्न झाला. यज्ञ म्हणजे त्याग. त्यागातून तपशक्ती निर्माण होते. हे तपाचं तेज प्रकृतीतील जुन्या आणि जीर्ण गोष्टी जाळून नष्ट करते आणि नवीन निर्माण करते. या प्रक्रियेला पर्जन्य असं म्हटलेलं आहे. या पर्जन्यामुळे सर्व प्रकारचे पोषक अन्न निर्माण होते. सुप्तावस्थेत असलेल्या सर्व बीजांना अंकुरित करून सृष्टीचं सृजन करण्याचं कार्य हा पर्जन्य करतो. सृष्टीतील जलचक्रातही तपाची, उष्णतेची आवश्यकता आपल्याला दिसतेच. पाऊस यज्ञामुळे पडतो असं इथे म्हटलं आहे. या सृष्टीत फक्त मानवालाच विचारशक्ती आणि कर्मशक्ती दिलेली आहे. बरं, आणि ती वापरण्याचं स्वातंत्र्यही दिलेलं आहे. त्यामुळे मानवावर सर्व जीवांच्या भरणपोषणाची आणि संरक्षणाची जबाबदारी येते. ही जबाबदारी जाणून मानव सर्व जीवांच्या धारणेसाठी काया वाचा मनानी जी हितकारक ती सत्कर्म करतो. म्हणजे काय? यज्ञ करतो. हा यज्ञ होय. अन्नम बहुकुर्वित तद्व्रतम असं उपनिषदात सांगितलेलं आहे. हे व्रत आहे. व्रत म्हणजे कोणतीही अडचण, कोणतंही संकट आलं तरी ठरवलेली गोष्ट पूर्ण करणं. या व्रतासाठी काय हवं तर सातत्य, निस्पृहता, प्रामाणिकपणा, साहस, कठोर परिश्रम, ध्येयनिष्ठा या गुणांची आवश्यकता असते. निष्काम भावाने ईश्वरार्पण वृत्तीने केलेलं कर्म म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे त्याग. कर्तव्य कर्म करताना आपला स्वार्थ, आराम, सुखसाधन यांचा त्याग करावा लागतो. बरं, कर्तव्य कर्मांच्या पालनाने पाऊस कसा पडतो या संदर्भात एक छान गोष्ट आहे. पावसाळा आल्यावर 4 शेतकरी शेतीची कामं करायला सुरुवात करतात. आषाढ लागूनही पाऊस पडत नाही, तरीही ते आपलं कर्तव्य कर्म म्हणून त्यांचं काम सुरू ठेवतात. हे त्यांचं काम मोर बघतात आणि पाऊस पडला नाही तरी हे शेतकरी शेतीचं काम का बरं करत आहेत असा त्यांना प्रश्न पडतो. जर हे शेतकरी आपल्या कर्तव्याचं पालन करत आहेत तर आपण का नाही करावं, म्हणून मोरही केकारव करण्याचं आपलं कर्तव्य कर्म करू लागतात. हे बघून मेघही गर्जना करू लागतात आणि प्रत्येक जण आपलं कर्तव्य कर्म करत आहे हे पाहून इंद्रही पर्जन्यवृष्टी करण्याचं आपलं कर्तव्य कर्म करू लागतो. म्हणजेच आपण आपलं कर्तव्य कर्म केलं ना की आपोआप त्याचा परिणाम होऊन समोरचा कर्तव्य कर्म करू लागतो. बरं, यज्ञ कर्म समुद्भवः म्हणजे निष्काम भावाने केलं जाणारं लौकिक आणि शास्त्र विहित कर्म म्हणजे
यज्ञ. आपल्याकडे पितृयज्ञ, भूतयज्ञ, ऋषीयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ असे पंचमहायज्ञ नित्यनेमाने करावेत असं सांगितलेलं आहे. हे यज्ञ म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कर्तव्य कर्म आहेत. बरं, पितृयज्ञ म्हणजे काय? मोठ्यांचा आदर करणं, वाडवडिलांनी दिलेलं संचित अधिक सुसंस्कारित आणि समृद्ध करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं. भूतयज्ञ म्हणजे सर्व भूतमात्रांची काळजी घेणं, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करणं, अतिथी सत्कार करणं, गोग्रास, काकबली हे होत. ऋषीयज्ञ म्हणजे राष्ट्राय स्वाहा, राष्ट्राय इदं न मम या भावनेनी आपल्या पूर्वजांनी केलेलं कार्य जाणणं, ऋषींचं आणि त्यांच्या कार्यांचं स्मरण ठेवणं, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. देवयज्ञ म्हणजे देवकार्य करणं, सात्विक कर्म करणं, त्यांचे गुण अंगीकारणं, निसर्ग रक्षण आणि संवर्धन करणं. ब्रह्मयज्ञ म्हणजे धर्मो रक्षति रक्षितः, धर्मानुसार आचरण करणं, वेद, उपनिषद, प्राचीन ग्रंथ, संत साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन करणं. या सगळ्या कर्मांमध्ये काय आहे? तर त्याग आहे. म्हणूनच ती कर्म यज्ञरूप आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, व्यक्तीने स्वतःबाबतच्या कर्तव्यांबरोबर सामाजिक कर्तव्यांची जाणीवही ठेवली पाहिजे. तर रमण महर्षी याबाबत म्हणतात की ईश्वरार्पण केलेलं आणि व्यक्तिगत काहीही इच्छा नसलेलं कर्म म्हणजे यज्ञ कर्म होय. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.